हॅलो फ्रेंड्स, आज आपण एन्व्हायरमेंटचं नेक्स्ट लेक्चर घेणार आहे. लेक्चर स्टार्ट करण्याच्या आधी जे मुलं नवीन आहेत त्यांनी सबस्क्राईब करून लगेच घ्यायचं आहे, कारण का नवीन नोटिफिकेशन तुम्हाला मिळू शकतं. दुसरी गोष्ट, जे मुलं आत्ता प्रेझेंट आहेत त्यांनी लगेच लाईक करून घ्यायचं आहे, म्हणजे मला कळेल की किती मुलांना हा व्हिडिओ नक्की आवडतो आहे. तर फार महत्त्वाचं आहे. लेक्चर स्टार्ट करतोय आपण. नेक्स्ट, हाऊ टू अवॉइड दिस, म्हणजे लास्ट लेक्चरला जे बघितलेलं होतं की ॲक्सिडेंट्स झालेले होते न्यूक्लिअर, त्याच्या पुढचा भाग आहे. लेक्चर अतिशय काळजीपूर्वक बघायचं आहे तुम्हाला, कारण का लेक्चरमध्ये जे बघतोय आपण, लेक्चर अतिशय काळजीपूर्वक बघायचं आहे, कारण का लेक्चर जे MCQ टाईप क्वेश्चन आहेत, परत आपण मुलं काय करत बसतात, पाठ करत बसतात. तर तसं न करता प्रत्येक लेक्चरला मी 4-5 MCQ देणार आहे, ते तुम्ही सेपरेटली कमेंट बॉक्समध्ये लिहायचे आहेत. आता हे कसं अवॉइड करू शकतो आपण ते बघायचं आहे. चला लेक्चर स्टार्ट करतोय. जे लाईक केलं नसेल त्यांनी पटाक्यानं लाईक करून घ्या, लगेच लाईक करून घ्यायचं आहे. आता एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट बघायचं आहे. हेल्थ एन्व्हायरमेंट, सस्टेनेबल डेव्हलपमेंट आहे, सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट आहे, वर्ल्ड कन्झर्वेशन स्ट्रॅटर्जी आहेत, एन्व्हायरमेंटल लॉज आहेत, रेन वॉटर हार्वेस्टिंग आहे, बायोडायव्हर्सिटी कन्झर्वेशन आहे, वॉटर रिसोर्स आहेत, पॉप्युलेशन कंट्रोल आहे, एनर्जी कन्झर्वेशन आहे आणि हजार्डस मिटिगेशन आहे. तर आता हे एक एक टाईप बघत जाणार आहे आपण, ते पाहायचं आहे. हाऊ टू अचीव, आता इथं बघा, कन्सेप्ट ऑफ 4R². 4RS म्हणजे काय? रिड्यूस, रियूज, रिसायकल आणि रिकवर. तुमचा पहिला क्वेश्चन आहे. 4R मला सांगायचे आहेत एकाच कमेंट बॉक्समध्ये. व्हॉट इज द 4R? त्याचे डेफिनेशन नको आहे. 4R म्हणजे काय मला एवढं सांगायचं आहे. ओके, तर 4R म्हणजे काय आहे? पहिला आहे रिड्यूस, प्रिव्हेंट जनरेशन ऑफ वेस्ट इन द फर्स्ट प्लेस. हे बघा, प्रिव्हेंट generation of waste in the first place by eliminating waste at source through the better planning and design. Don't use resource if there is an alternative. Donate old things, take a good care of your things, choose walking, cycle than driving, use glassware than paperwares. बघा, लक्ष द्या. रिड्यूस करायचा आहे म्हणजे ज्या गोष्टी पुन्हा येऊ शकत नाहीत त्यांचा वापर कमीत कमी करायचा आहे. म्हणजे जवळच्या जवळ जर चालायचं असेल तर शक्यतो 2 व्हीलर किंवा 4 व्हीलर न नेता सायकल किंवा चालत जावा, म्हणजे पेट्रोलची बचत होईल. हे हे काय आहे? रिड्यूस आहे. रियूज म्हणजे काय? यूज रिसोर्स अगेन अँड अगेन विदाउट चेंजिंग इट और रिप्रोसेसिंग इट फॉर डिफरंट फंक्शन दॅन व्हॉट देट आर इंटेंडेड. ओल्ड न्यूजपेपर यूज्ड फॉर पॅकिंग, प्लॅस्टिक, स्टील कंटेनर यूज्ड इन द प्लांटेशन. म्हणजे आता बघा, रियूज म्हणजे काय? तर आपण पेपर यूज करतो, पेपर यूज रियूज कुठं करतो? भंगारला वगैरे देतो. हे काय झालं? रियूज झालं. मॅक्झिमम वेळा ते रियूज केलं पाहिजे. रिसायकल, रिसायकल म्हणजे काय? रिसायकल, रिसायकल म्हणजे काय? reproduce or remanufacturing the new material by using the rewirable waste raw material in parent industries. म्हणजे रिसायकल करायचं आहे, जे आहे ते फेकून न देता त्याच्यावर रिप्रोसेसिंग करून यूज केलं पाहिजे. आता बऱ्याच गावात मागच्या 2 वर्षापूर्वी शासनाची स्कीम होती बघा, पाणी जे वेस्ट आहे ते वेस्ट पाणी परत रियूज करून शेतीसाठी वापरलं जातं. हे काय झालं? एक रिसायकलचं चांगलं उदाहरण आहे. रिकवर, producing usable product and energy by the processing the waste. रिकवर म्हणजे काय? प्रोड्युसिंग युजेबल प्रोडक्ट और एनर्जी बाय प्रोसेसिंग द वेस्ट. म्हणजे बायोगॅस पासून आपण वीज निर्मिती करू शकतो. फर्टिलायझर आहे, वेस्ट टू एनर्जी प्रोडक्ट असतात. आता विटानगर पालिकेत आहे बघा ते प्रोजेक्ट, खूप चांगला प्रोजेक्ट आहे, ते रिकवर म्हटलं जातं. आता बेनिफिट्स ऑफ 4R काय आहे? तुमचा दुसरा क्वेश्चन आहे बघा. पहिला क्वेश्चन काय? व्हॉट इज मीन बाय 4R? हे एकाच कमेंट बॉक्समध्ये लिहायचं आहे. दुसऱ्या कमेंट बॉक्समध्ये काय लिहायचं आहे? बेनिफिट्स ऑफ 4R. काय आहेत बेनिफिट्स? रिड्यूस वेस्ट होतं, रिड्यूस पॉप्युलेशन होतं, एनर्जी सेव्ह होते, रिसोर्सेस सेव्ह होतात, इम्प्रूव्ह इकॉनॉमी, क्रिएट्स एम्प्लॉयमेंट. क्रिएट्स एम्प्लॉयमेंट कसं होतं?
आता साधं उदाहरण घ्या, रिसायकल. प्लास्टिकचं रिसायकल केलं तर त्यासाठी नवीन इंडस्ट्री उभा केली पाहिजे. इंडस्ट्री आली की साहजिकच काय आलं पाहिजे, एम्प्लॉयमेंट लागणार. त्यामुळे काय होऊ शकतं, बेरोजगारीचं प्रमाणसुद्धा काय होऊ शकतं, कमी होऊ शकतं. तर चला आता नेक्स्ट बघा, पब्लिक अवेअरनेस अबाउट एन्व्हायरमेंट. एज्युकेट द पीपल अबाउट एन्व्हायरमेंटल स्टडीज. एन्व्हायरमेंटल स्टडीबद्दल बऱ्याच माणसांना तुम्ही सांगितलं पाहिजे, एन्व्हायरमेंट कसं जपायचं आपलं. कारण का एन्व्हायरमेंट आहे तरच आपण आहे, एवढं लक्षात ठेवायचं आहे. पार्टिसिपेशन ऑफ द पीपल इन एन्व्हायरमेंटल इश्यूज. पार्टिसिपेशन ऑफ द पीपल इन एन्व्हायरमेंटल इश्यूज. इम्प्लिमेंटेशन ऑफ प्रिन्सिपल ऑफ 4R. मी आधीच सांगितलं आहे 4Rचं तुम्ही क्वेश्चन तयार केला आहे बघा. क्वेश्चन काय, व्हॉट इज मीन बाय 4R, आणि त्याचे दुसऱ्या ह्याच्यामध्ये काय लिहायचं आहे, ॲडव्हांटेजेस ऑफ 4R. अडॅप्ट टेक्नॉलॉजी ऑफ इको फ्रेंडली टेक्नॉलॉजी. कन्झर्वेशन ऑफ रिसोर्सेस. जे रिसोर्सेस आहेत ते जपून वापरले पाहिजेत. प्रॅक्टिस अँड प्रमोट द गुड सिव्हिल सेन्स अँड हायजीन. हायजीन वॉटर, शुद्ध हवे वापरली पाहिजे. प्रॅक्टिस अँड प्रमोट टू रिड्यूस पॉप्युलेशन. एन्व्हायरमेंटल स्टडीबद्दल तुम्ही लोकांना जागृत केलं पाहिजे, प्रॅक्टिस केलं पाहिजे. पॉल्युशन कसं रिड्यूस करू शकतो, मग ते हवेचं असेल, एअर असेल, वॉटर पॉल्युशन असेल, लोकांना तुम्ही जागृत जोपर्यंत करत नाही तोपर्यंत ते होणार नाही. जॉईन लोकल मुवमेंट्स दॅट सपोर्ट्स ॲक्टिव्हिटीज लाईक सेव्हिंग ट्रीज इन युअर एरिया, गो ऑन नेचर ट्रेड्स, रिसायकल वेस्ट, बाय एन्व्हायरमेंटल फ्रेंडली प्रोडक्ट्स. आता प्लॅस्टिकच्या पिशव्या वापरण्याच्या ऐवजी ते कागदी पिशव्या असतात बघा, त्या यूज करा शक्यतो, जेणेकरून काय होईल, एन्व्हायरमेंटची बचत होईल. नेक्स्ट, आता बघा, पब्लिक अवेअरनेस अबाउट एन्व्हायरमेंट कसा आहे. लेट्स टुगेदर बिल्ड अ वर्ल्ड इन एव्हरी पर्सन हॅज अँड लाईव्स इन सेल्फ ॲडिक्वेट वॉटर, हायजेनिक एन्व्हायरमेंट आणि सॅनिटेशन झालं पाहिजे. व्हेन विल वी स्टार्ट फॉर आवर फ्युचर, नाव ऑर लेटर ऑन. म्हणजे कधी स्टार्ट केलं पाहिजे. व्हॉट वी हॅव लर्न टुडे. आता हे क्वेश्चन आहेत बघा, आज जे आपण शिकलो त्याचे हे क्वेश्चन आहेत. ओझोन लेअर डिप्लेशन अँड इट्स इफेक्ट. एक दोन ओळीत मला सांगायचं आहे कमेंट बॉक्समध्ये. न्यूक्लिअर ॲक्सिडेंट ज्या ठिकाणी झाल्या तिथली 2 न्यूक्लिअर ॲक्सिडेंटची नावं मला सांगायची आहेत. 4Rचं तर तुम्हाला सांगितलेलं आहे. पब्लिक अवेअरनेस तुम्ही कुठल्या पद्धतीनं एन्व्हायरमेंटचं पसरू शकता हे देखील तुम्ही मला सांगायचं आहे ह्याच कमेंट बॉक्समध्ये. ओके, आता बघू लर्निंग ऑब्जेक्टिव्ह. एक आउटकम राहिलेला आहे. डिस्क्राईब व्हेरियस एन्व्हायरमेंटल इश्यूज जे आहेत ते बघायचे आहेत. एन्व्हायरमेंटल इश्यूज बघायच्या अगोदर हे मॅप बघूया आपण. एन्व्हायरमेंटल इश्यूज काय आहेत, हे 6 एन्व्हायरमेंटल इश्यूज आहेत. तुमचा नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, राईट डाऊन द एन्व्हायरमेंटल इश्यूज. काय काय आहेत एन्व्हायरमेंटल इश्यूज. ग्लोबल वॉर्मिंग आहे, क्लायमेट चेंज आहे, ॲसिड रेन आहे, ओझोन लेअर डिप्लेशन आहे, न्यूक्लिअर ॲक्सिडेंट आहे, ग्रीन हाऊस इफेक्ट्स आहे. हे काय आहे, एन्व्हायरमेंटल इश्यूज आहेत. ते तुम्ही मला कशात लिहायचे आहे, कमेंट बॉक्समध्ये लिहायचे आहेत. म्हणजे काय क्वेश्चन आहे तुमचा, व्हॉट इज द एन्व्हायरमेंटल इश्यू. कंटिन्युअस लेक्चर तुम्ही पाहत चला, तुम्हाला खूप फायदा होईल याचा. मधनं सोडून जाऊ नका. आणि जे नवीन आहेत त्यांनी सबस्क्राईब करून घ्या चॅनल, म्हणजे नवीन व्हिडिओ पडला की तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल. एन्व्हायरमेंटल इश्यूजमध्ये काय आहे, पहिला आहे ग्रीन हाऊस इफेक्ट. ग्रीन हाऊस म्हणजे काय, द फिनॉमिनॉन ऑफ इन्क्रीज द टेम्परेचर ऑफ द अर्थ ॲज अॅन आर्टिफिशियल ग्रीन हाऊस इज कॉल्ड अ ग्रीन हाऊस इफेक्ट. मला तुम्ही डेफिनेशन लिहायचे आहे कमेंट बॉक्समध्ये. तुमचा नेक्स्ट क्वेश्चन काय, व्हॉट इज मीन बाय ग्रीन हाऊस इफेक्ट. ग्रीन हाऊस इफेक्ट म्हणजे काय, द फिनॉमिनॉन ऑफ इन्क्रीज इन टेम्परेचर ऑफ द अर्थ ॲज अॅन आर्टिफिशियल ग्रीन हाऊस इज कॉल्ड ग्रीन हाऊस इफेक्ट. इथं बघा, हा सन आहे, व्हिजिबल लाईट्स आहे, IR ऑब्झॉर्व, रिडायरेक्ट, ॲटमॉस्फिअर, हे मी सांगतोच तुम्हाला.
The gas which responsible for the greenhouse effect are called as the greenhouse gas. A warming of earth's surface and troposphere, the lowest part of the atmosphere. इथं नेक्स्ट क्वेश्चन झाला बघा. लोएस्ट पार्ट ऑफ ॲटमॉस्फिअर म्हणजे कोण? तर कोण आहे? ट्रोपोस्फिअर. लोएस्ट पार्ट ऑफ द ॲटमॉस्फिअर म्हणजेच काय झालं? ट्रोपोस्फिअर. म्हणजे तुम्ही मला नेक्स्ट क्वेश्चन मला सांगायचं आहे लोएस्ट पार्ट ऑफ द अर्थ कोण आहे? तर ट्रोपोस्फिअर. हे कमेंट बॉक्समध्ये लिहायचं आहे तुम्ही. कॉज्ड बाय ट्रिपिंग द हीट in the form of infrared radiation near the earth's surface by atmospheric constitutions such as water vapor. बघा ग्रीन हाऊस गॅसेस मध्ये काय येतात? महत्त्वाचा प्रश्न आहे. ग्रीन हाऊस मध्ये कोण कोण येतं? वॉटर वेपर, कोण कोण येतं? वॉटर वेपर, कार्बन डायऑक्साइड, मिथेन, नायट्रस ऑक्साइड अँड क्लोरोफ्लोरोकार्बन. नेक्स्ट क्वेश्चन आहे तुमचा, ग्रीन हाऊस गॅसमध्ये कोण कोण येतं? तर कोण कोण येतं? वॉटर वेपर, कार्बन डायऑक्साइड, मिथेन, नायट्रोजन ऑक्साइड अँड क्लोरोफ्लोरोकार्बन. एन्व्हायरमेंटल सायंटिस्ट एस्टिमेट दॅट ग्रीन हाऊस इफेक्ट ऑफ कार्बन डायऑक्साइड वॉज 57%. आता नेक्स्ट क्वेश्चन, कार्बन डायऑक्साइड किती टक्के असतो ग्रीन हाऊस गॅसमध्ये? तर किती आहे? 57%. महत्त्वाचा क्वेश्चन आहे. ग्रीन हाऊस गॅसमध्ये सगळ्यात जास्त प्रमाण कुणाचं आहे? कार्बन डायऑक्साइडचं आहे. बाकीचे किरकोळ प्रमाण आहे. एन्व्हायरमेंटल इश्यूज ग्रीन हाऊस गॅस इफेक्टच बघायचा आहे. इफेक्ट्स ऑन ॲनिमल. ॲनिमलवर त्याचा काय इफेक्ट होतो? इट हॅज अ रोल टू स्प्रेडिंग द डिफरंट टाइप्स ऑफ डिसीज लाईक मलेरिया, त्यानंतर कॉलरा, डायरिया ड्यू टू राईज इन टेम्परेचर. म्हणजे ॲनिमल्सवर जे इफेक्ट होतोय ते कशामुळे होतं? राईज इन टेम्परेचर. इट हॅज रोल टू इन्क्रीज द नंबर ऑफ वेक्टर्स लाईक इन्सेक्ट ट्रान्समिशन डिसीज. म्हणजे जे डिसीज पसरले जातात इन्सेक्ट थ्रू ते कशामुळे होतात? ग्रीन हाऊस इफेक्टमुळे जे टेम्परेचर वाढणार आहे त्याच्यामुळे होत जात आहे. इफेक्ट्स ऑन प्लांट्स काय होतो? इट अफेक्ट्स द वॉटर सायकल, soil moisture, soil composition. As a result there is a change in cultivation and harvesting periods of the crop. क्रॉपचा हार्वेस्टिंग पिरियड काय होऊ शकतो? चेंज होऊ शकतो. परत काय? ट्रॉपिकल प्लांट्स आर सीन ॲज अ टेम्परेचर रिजन. इट्स अफेक्ट्स यील्ड ऑफ द क्रॉप. इफेक्ट ऑन क्लायमेट काय होतं? इन्क्रीज द टेम्परेचर ऑफ द अर्थ. आता जे व्हायला लागलंय ते. इट ब्रिंग्स अबाउट द मेल्टिंग ऑफ द आइस इन द पोलर रिजन which increase the sea level, due to which lowland coastal areas may sink and get underwater. म्हणजे समुद्राच्या साईडची आहे जमीन ती काय जाते? पाण्यात जाते. इट ऑल्सो चेंजेस द पॅटर्न ऑफ रेनफॉल अँड वेदर कंडिशन. कधीही पाऊस पडायला लागलाय बघा आता. कधीही पडतो. ऑगस्टमध्ये, सप्टेंबरमध्ये जो पडणारा पाऊस आहे तो डिसेंबर आणि जानेवारीत सुद्धा पडलेला आहे. गारा कधीही पडतात. त्यामुळे काय होतं? शेतकऱ्याचं भरपूर नुकसान होतं. हे कशामुळे होतं? तर ग्रीन हाऊस इफेक्टमुळं होतं. तर आज पहिला इश्यू डिस्कस केलेला आहे. नेक्स्ट लेक्चरला राहिलेले इश्यू डिस्कस केले जातील. मित्रांनो, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आपण इथं थांबतोय. थँक्यू सो मच.